कैरीचं चटणी रेडी बघा कसं झाला मला बघून शेना कमेंट करून सांगा तुम्ही। आज आपण आहे ना मस्त कैरी हरभऱ्याची डाळ कांदा घालून मस्त चमचमीत चटणी बनवून घेऊ। त्यासाठी आपण कैरी घेतले त्याला आपण असं सोलून घेऊ, सोलून खिसून घ्यायचे याला आपण। चला आपण ह्याला खिसून घ्यायचं आपल्याला कैरीला सोलून, कारण खिसल्याना आपण त्याला कुटायचं गरज नाही, जास्त चांगला होते, टेस्टी होते। तुम्हाला दाखवते मी अजून खिसून झाल्यावर मी काय करते काय नाही, तुम्ही बघा। हे बघा चाला आपलं हे काढून आहे ना आपण आता कांदा कापून घ्यायच्या मध्ये। चला आपण आता ते चटणीसाठी बारीक बारीक कांदा कापून घ्या, एकदम बारीक कापून घ्या, कारण आपल्याला खलबत्त्यामध्ये कुटायला थोडं सोपं जाईल। लय मोठं मोठं नका कापू, किती बारीक कापता तेवढा चांगलं, टेस्टीला पण चांगलं होते आणि लवकर पण होऊन जाते आपल्याला। चला आपला कांदा कापून झालेले ह्याला आपण आता चला आपला आज चटणी बनवून घेऊ कैरीचं। त्यासाठी आपण ह्याच्यामध्ये भिजून घेतलेली आहे। तुम्हाला संध्याकाळ जर बनवायचं असलं तर सकाळी भिजून घ्या, सकाळी बनवायचं संध्याकाळी भिजून घ्या। हरभऱ्याचं डाळ आहे, भिजून घ्यावं लागतं ह्याला, कारण की कुटायला पण इझी जाते। त्यासाठी आपण ह्याला जास्त नाही तरी आपण 4 तासासाठी तरी भिजून घ्यावं लागतं ह्याला। भिजून घेतल्यावर आपल्याला चांगलं येते बघा। हे बघा हे आपल्याला थोडं बारीक बारीक कुटून घेतले, पूर्ण बारीक पण नाही करायचे ह्याला, थोडं हे बघा असं आबूड ठेवायचं। त्यासाठी की आपण ह्याच्यामध्ये परत आता कांदा टाकून घेऊ। कापून घेतलेलं 2 कांदा टाकले ह्यामध्ये, ही पण थोडं कुटून घ्यायचं ह्याच्यामध्ये, जास्त नाही कुटायचं ह्याला, एकदम उगा असं मिक्स करायचं, थोडेसे कुटायचं। आपलं कुटा म्हणलं म्हणून तुम्ही जास्त जर कुटले ते लय बारीक झालं चांगलं होणार नाही। चल आपण आता थोडं कुटून घेतलेले त्यामध्ये 1 चमचा 1 ते 1.5 चमचा आपण मिरची पावडर टाकू। आपण मिरची पावडर काश्मीर लाल मिरची पावडर टाकले आणि त्यामध्ये आपण 1 चमचा मीठ टाकायचे। कलरवाला जर टाकला आपण काश्मीर लाल मिरची पावडर थोडं चांगला कलर येते, दिसायला पण चांगलं होते आणि टेस्टी पण होते, म्हणून आपण काश्मीर लाल मिरची पावडर टाकलेले आणि थोडं ह्याला मिक्स करून घेऊ। हे बघा त्यामध्ये थोडं जिरा पावडर टाकायचं, कुटून घेतलेले मी, भाजून कुटून घेतलेले। तुम्हाला जर नाही पावडर टाकायचं तुम्ही अगोदर जिरा पण तुम्ही त्यामध्ये टाकून पहिला बारीक करून मग नंतर डाळ टाकला तरी पण चालतंय। आणि ह्यामध्ये आपण हे बघा हे आपण आता खिसून घेतलेले ना कैरी, ते कैरी टाकायला लागले याच्यामध्ये। हे बघा त्याला सगळं आपण कैरी बी टाकून त्यामध्ये मस्त मिक्स करून घेतले। हे बघा हे झालं, ह्याच्यामध्ये थोडं तेल टाकायचं, ह्याच्यामध्ये तेल टाकून आपण ह्याच्यामध्ये सगळं पूर्ण असं चांगलं मिसळून घ्यायचं, कारण जास्त तिखट बी झालं तर आपल्याला तिखट कमी होते आणि टेस्टीला पण चांगलं होते आणि थोडं जास्त काळा पडत नाही। हे बघा आपलं झालं कैरीचं चटणी रेडी, बघा कसं झालं मला बघून शेना कमेंट करून सांगा तुम्ही।